morning, student. In previous lecture, we study of sound. We continue the same lesson. We study human ear. Human ear is an important organ of the human body. There are three parts of human ear: outer inner, that is called pinna, middle ear, and inner ear. We continue the next point. We see the numerical sums. First, we see the solve problem. Other that is given on page number 136. The ultrasonic waves are transmitted downward into the sea with the help of sonar, and the collected sound is received after 4 seconds. What is the depth of sea at that place? The समुद्राची खोली. You studied the sonar technique. What is the use of the sonar technique? To find out depth of sea. That technique use, we solve this example, depth of the sea. आता what is given? आता velocity of sound in the sea. Velocity of sound in the sea किती 1550 meter per second. Then time for the echo to be heard. Time taken for echo to be heard is 4 seconds. आता 4 seconds is the time taken for the echo sound. आता what is time to reach the at the bottom? आता टाइम किती इको साऊंड हर्ट करण्यासाठी 4 सेकंद. म्हणजे तो साऊंड समुद्राच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी किती लागेल? हाफ ऑफ द इको साऊंड. म्हणून टाइम taken by the sound waves to reach bottom of the sea 4/2, that is equal to 2 seconds. हा 4 सेकंद आपल्याला काय दिली? टू हर द इको साऊंड. इको साऊंडच्या हाफ द साऊंड टू रीच द ॲट द बॉटम, म्हणजे 4/2 काय झाले? 2 सेकंद. आता यू नो द फॉर्म्युला. मग डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी, किंवा वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टी. द डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. आता व्हॉट इज वेलॉसिटी? वेलॉसिटी ऑफ साऊंड इज किती? 1550 मीटर पर सेकंड. आणि टाइम किती आहे? 2 सेकंद. म्हणजे 1550 इंटू 2, मग दॅट इज 3100 मीटर. दॅट इज डेप्थ ऑफ द सी ॲट द प्लेस. म्हणजे व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. द डेप्थ ऑफ सी इज किती झाले? 3100. आता साऊंड ऑफ वेलॉसिटी. आता साऊंड ऑफ काय दिले? वेलॉसिटी ऑफ साऊंड इन सी किती दिले? 1550. आणि त्या इको साऊंडचा टाइम दिले 4 सेकंद. पण टाइम किती झाला? 2 सेकंद. मग सिम्पल आपल्याला, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू, वी गेट द डेप्थ ऑफ द सी ॲट दॅट प्लेस. किती झाले? 3100 मीटर. आता नीट हर्ड. आता वी सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन टेक्स्ट बुक. पेज नंबर आपल्याला टेक्स्ट पेजच्या 137. आता सो मेनी एक्झाम्पल्स आर गिवन. Solve the following example. We take the B example. आता Neeta heard the sound lightning after 4 seconds in seeing it. What was the distance of lighting from her? आता लाइटिंग, आकाशामध्ये विजा चमकतात. आता you know that the speed of light is less than the speed of the light. आता त्याच्यामध्ये आपल्याला जो वेग आहे साऊंडचा, तो प्रकाशाच्या वेगापेक्षा कसा आहे? कमी आहे. आकाशामध्ये आपण वीज चमकल्यानंतर वी सी द लाईट
आकाशामध्ये वेन काय होते, लाईट चमकते, वीज चमकते. फर्स्ट वी सी द light, then we see the sound because velocity of sound is less than the velocity of the light. लाईटचा म्हणजे प्रकाशाचा वेग जास्त आहे, दोन्हीच्या वेगापेक्षा प्रकाशाचा वेग जास्त आहे. आता वी सी व्हॉट इज गिवन, टाइम इज गिवन. आपला टाइम किती आहे, 4 सेकंद. आता नीता हर्ड द साऊंड ऑफ लाइटिंग ऑफ 4 सेकंद. तो प्रकाश किती, त्याचा वेग दोन्ही किती प्रकाशाच्या वेगानंतर 4 सेकंदाने पाहिला. आता व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ लाइटिंग फ्रॉम हर, तिच्यापासून ते वीज किती अंतरावर ते सांग विचारलं. आता विलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर, दॅट इज विलॉसिटी साऊंड, दोन्हीचा वेग हवेमध्ये दोन्हीचा वेग किती, 340 मीटर पर सेकंद. टाइम किती आहे, 4 सेकंद. स्पीड ऑफ लाईट इन इयर, स्पीड ऑफ लाईट म्हणजे त्याचा प्रकाशाचा वेग किती आहे, 3 × 10⁸. आता इट इज ग्रेटर दॅन द साऊंड, म्हणजे हा जो प्रकाशाचा वेग आहे दोन्हीच्या वेगापेक्षा जास्त आहे. राईट डाऊन द डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. आपण वेलॉसिटी इंटू डिस्टन्स अप्लाय आहे, व्ही इंटू टी म्हणजे वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटी किती आहे, 340. आपल्याला 340 इज वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज गिवन इंटू 4. टाइम किती आहे, 4. म्हणजे हाच फॉर्म्युला आपण काय केला, यूज केला. वेलॉसिटी इंटू टाइम, व्ही वेलॉसिटी 340, टाइम इज 4. मग 340 इंटू 4 केल्यानंतर 1360 मीटर, दॅट इज है ना डिस्टन्स ऑफ लाइटिंग फ्रॉम द नीता. म्हणजे त्यात आपण वीज चमकते तिथून त्या नीताचं अंतर किती आहे, तर 1360 मीटर. इन दिस वे वी सी द एक्झाम्पल. सेम फॉर्म्युला, वेलॉसिटी काय बाय म्हणजे वेलॉसिटी म्हणजे आपल्या डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. बोथ आर एक्झाम्पल्स आर सेम. डिस्टन्स, वेलॉसिटी, टाइम हा फॉर्म्युला यूज करून आपण सॉल्व करू शकतो. आता फर्स्ट एक्झाम्पल इज सॉल्व एक्झाम्पल. दिस इज द टेक्स्टबुक सॉल्व एक्झाम्पल. You solve the remaining examples. Okay, see you next time.